नमस्कार शिक्षक बांधवांनो, सध्या स्क्रॅपचे लॉग इन करून सेल्फ असेसमेंट चालू आहे. यासाठी प्राधान्यक्रमाने तुम्हाला या स्क्रॅपला लॉग इन करायचं आहे. मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे. हे लॉग इन करत असताना अगोदर शाळेचा UDIS टाकायचा आहे ॲप ओपन केल्याच्यानंतर. त्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकायचा UDISला अटॅच असणारा. नंतर मुख्याध्यापकाच्या मोबाईलला साधा टेक्स्ट मेसेज येतो. तेथून आपल्याला 4 अंकी पासवर्ड येतो आणि तो पासवर्ड टाकून या पद्धतीने लॉग इन करायचा आहे. यावर्षी 3 विंडो आहेत. स्वयंमूल्यांकन करा, स्वयंमूल्यांकन अंतिम करा. स्वयंमूल्यांकन करत असताना अगोदर माहिती बरोबर आहे का तुमची पाहायची. माहिती असेल तर स्वयंमूल्यांकन सुरू करा. येथून तुम्हाला भाषा बदलता येईल, इंग्लिश, मराठी जे असेल ते. येथून XA नावाची जे ऑप्शन आहे सेल्फ इव्हॅल्युएशनची, स्वयंमूल्यांकन करा. ही टॅब ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही एकूण आपल्याला 128 मानकं आहेत, त्यामध्ये लागू असलेली मानकं अगोदर पाहिजे आहेत, लागू नसणारी मानकं पाहिजे आहेत. आणि येथे गेल्यानंतर समाजाचा 1 नंबरचं मानक या ठिकाणी लागू आहे असं गृहीत धरूयात. लागूच आहे सगळ्यांना NEPचं. हा पर्याय निवडला तर येथे गेल्यानंतर पेस्ट प्रूफ नावाचा ऑप्शन आहे. पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, गुगल ड्राईव्हला आपल्याला अगोदर मानकाचे फोल्डर्स तयार करायचे आहेत. आता ते कसे करायचे आहेत पाहूयात. आम्ही अगोदर काही तयार केलेले आहेत मानकं या ठिकाणी. तुम्ही गुगल ड्राईव्ह ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला असा डिस्प्ले दिसेल. येथे गेल्याच्यानंतर हे प्लसचं चिन्ह जे आहे निळा टेक्चर असलेलं, हे या ठिकाणी ओपन करायचं आहे. या ठिकाणी बरेच सारे ऑप्शन आहेत. येथून फोल्डर हा पर्याय निवडायचा आहे आणि इथून मानक क्रमांक आता माझ्या अगोदर झालेले असल्यामुळे या ठिकाणी 1 पण निवडू शकतो. मी सुरुवातीला माझा जो मानक या ठिकाणी सुरू आहे तो या ठिकाणी निवडत आहे. माझा मानक सुरू आहे 77चा. तो 77चा मानक या ठिकाणी मी तयार करत आहे. क्रिएट नावाचा ऑप्शन जे आहे हे ऑप्शन निवडत आहे. येथे गेल्याच्यानंतर माझ्या 77 नंबरचं मानक या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि हे सगळे मानकं तयार झाल्याच्यानंतर हे 77 नंबरचं डबल झालेलं आहे. अगोदरच तयार केलेलं असल्यामुळं ते डबल झालेलं आहे. पण आपल्याला त्याला रिमूव्ह पण करता येईल. इथून मी त्याला रिमूव्ह करतो, डबल झाल्याच्यामुळे मूव ह्याचं. आता यानंतर पुढची स्टेप कोणती आहे, त्याचा मॅनेज ॲक्सेस. येथे गेल्यानंतर 3 टिंबावर जायचं. येथून गेल्याच्यानंतर मॅनेज ॲक्सेस नावाचा ऑप्शन आहे ते निवडायचं आहे. आणि मॅनेज ॲक्सेस निवडायच्यानंतर हे रिस्ट्रिक्टेड नावाचं ऑप्शन जे आहे या ठिकाणी ओपन करायचं आहे. ओनली पीपल ॲडेड कॅन ओपन एनीवन विथ द लिंक हा पर्याय निवडून आपल्याला त्याचा ॲक्सेस हे ओपन करायचं आहे. परमिशन अपडेटेड या पद्धतीने आपल्याला फोल्डर तयार करणे, त्याचं मॅनेज ॲक्सेस एनीवन विथ लिंक करणे हे अगोदर प्राधान्यक्रमाने अगोदर करायचं आहे. आणि त्यानंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची कॉपी करून त्याचा फोल्डर कसं पेस्ट करायचं आहे तर ते या ठिकाणी मी दाखवणार आहे. आता पण दाखवू शकतो. हे मानक नंबर 1 मध्ये हा जो पर्याय आहे ते कॉपी लिंक नावाचा पर्याय आहे. हे कॉपी लिंक कधी करायचं आहे, ज्यावेळेला या मानकाला आपण पुरावे टाकू. आता सध्या माझं फोल्डर एम्प्टी आहे, त्यामुळे मी त्या ठिकाणी माझं जी फोल्डरची लिंक आहे कॉपी करून पेस्ट करणार नाही. कारण या फोल्डरमध्ये मला या मानकाशी संबंधित एक पुरावा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तो कसा अपलोड करायचा हे देखील या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे. तुर्तास तुम्ही तुमच्या गुगल ड्राईव्हला जो काही शाळेचा ईमेल ID आहे त्याचा गुगल या ठिकाणी ईमेल अटॅच करून अगोदर मानकं तयार करून घ्या, जी लागू असणारी मानकं आहेत ती. आणि मानकं तयार केल्यानंतर त्याचा मॅनेज ॲक्सेसमध्ये जाऊन त्याचा एनीवन लिंक करा. या पद्धतीने प्राथमिक काम करायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मानक पुरावे अपलोड कसे करायचे आणि त्याची लिंक कॉपी पेस्ट कशी करायची हे दाखवणार आहे.